लहानपणी मला माझ्या वडिलांनी एक बिरबलाचं पुस्तक आणून दिलं होतं. म्हणजे मी जवळजवळ 6-7 वर्षाची असेल, पहिली दुसरीला. तर अशा वेळेस त्यांनी मला ते पुस्तक दिलं होतं. ते खूप असं पातळ होतं, एक 15-20 पानांचंच होतं. परंतु त्यातल्या आता सगळ्या गोष्टी माझ्या लक्षात नाही, पण काहीशा गोष्टी लक्षात आहे. तर म्हणजे मला काय म्हणायचं आहे, की बिरबल हे व्यक्तिमत्व मला तेव्हापासूनच माझं लाडकं व्यक्तिमत्व आहे, बिरबल. की अतिशय बुद्धिवान, अगदी कुशाग्रतुल्य बुद्धी त्याची होती आणि अतिशय हजरजबाबी. आणि तो प्रत्येक उत्तर त्याचं प्रात्यक्षिक करून आणि दाखवायचा. म्हणजे ते उत्तर पूर्ण ते माणसाच्या गळ्यात उतरायचं. इतका धूर्त, इतका हुशार, विद्वान असा हा बिरबल ना, खरोखर म्हणजे मला तेव्हापासून मी तेव्हा छोटी होते तेव्हापासून मला तो बिरबल खरोखर खूप आवडायचा, की किती हुशार आहे हा, खरोखर असं वाटायचं. आता तुम्हाला वाटेल, की या लहान लहान बिरबलाच्या लहानपणी ऐकलेल्या गोष्टी मी काय सांगते. पण म्हणजे मला फक्त एकच म्हणायचं आहे, की एकतर त्या ऐकल्या ना बिरबलाच्या गोष्टी, कुठल्याही वयाला ऐकल्या आपण, काहीच हरकत नाही ना. कारण त्याच्या त्या गोष्टी इतक्या छान आहे, मजा येते त्याने. त्याची ती उत्तरं ऐकून म्हणजे खरंच अगदी सलाम मारावासा वाटतो त्याला. तर अशा त्याच्या त्या गोष्टी आणि सांगायचा मुद्दा इथे आहे, की त्याचा धूर्तपणा, त्याची विद्वत्ता, त्याची हुशारी, त्याचं चातुर्य हे सगळं त्यांनी न्यायाच्या पक्षासाठी वापरलं. लोकांना न्याय मिळवण्यासाठी त्याने ते वापरलं. गरिबांसाठी वापरलं. असं आपली बुद्धीचं त्यांनी सदुपयोग केला. त्याचा दुरुपयोग त्यांनी कधीच केला नाही. सगळ्यांचे प्रश्न सोडवले. पण ज्यांचे प्रश्न सोडवण्याची अतिशय गरज होती, अशांचे प्रश्न त्यांनी सोडवले आणि त्यांना न्याय मिळवून दिला. असा हा बिरबल तर मला खूप आवडतो आणि त्याच्या त्या गोष्टी तेव्हाही आवडत होत्या. आणि आता माझ्या लक्षात आहेत 2-4 गोष्टी, त्या मी तुमच्यासमोर सादर करते. तुम्हालाही मजा येईल, बघा आणि तुम्हीही त्या वाचल्या असतील नक्की, असं मला वाटतं. तर बिरबलाची तर पहिली गोष्ट म्हणजे ही, की एकदा राजा दवंडी पिटवतो आपल्या राज्यामध्ये, की हे जे इथे हे समुद्र आहे आणि समुद्राचं पाणी आहे, किंवा मोठं असा हा पाण्याचा एक स्रोत आहे आणि असं इथे भरपूर पाणी आहे आणि ते पाणी खूप थंड आहे. हे थंड पाणी आहे आणि अशा थंड पाण्यात जो पूर्ण रात्र उघडा उभा राहील जो मनुष्य, त्याला खूप मोठं इनाम देण्यात येईल, असं तो जाहीर करतो. अशी तो दवंडी पिटवतो राज्यात. तर काय होतं, गरजवंत जो असतो, अतिशय गरीब असतो, ज्याला पैशाची गरज असते किंवा त्या बक्षिसाची गरज असते, असा मनुष्य पुढे येतो आणि तो आपल्या नावाची नोंदवणी करतो. तो म्हणतो, मी या गोष्टीला तयार आहे. तर म्हणतात त्याला सगळे, की बघ बरं, पूर्ण रात्र तुझ्यावर काय म्हणतात, पहारा केला जाईल, तुझ्यावर पाळत ठेवली जाईल, तुझ्यावर लक्ष ठेवलं जाईल. तुला अख्खी रात्र, ते पाणी एवढं थंड आहे, अख्खी रात्र तुला हे या पाण्यात उभं राहायचं आहे आणि ते तू उभा राहिलास तरच तुला हे बक्षीस देण्यात येईल. तो म्हणतो, हो मी उभा राहीन, कारण त्याला खूप गरज असते पैशाची. तर मग त्याप्रमाणे सगळी योजना केली जाते
त्याला पाण्यात उभं केलं जातं. तो पाण्यात उभा राहतो. त्यांच्या ज्या अटी असतात त्या अटीनुसार तो त्या पाण्यात उभा राहतो. आणि असतं खूप अतिशय थंड पाणी असतं ते, सहन न होण्यासारखं उभा असतो तो. तर त्या पाण्याच्या बाजूला काहीशी अशी खूप दूरवर अशी घरं असतात. आणि त्यातल्या एक घरामध्ये लाईट चालू असतो. त्या लाईटचा प्रकाश त्याच्या अंगावर पडत असतो. त्या लाईटचा प्रकाश त्याच्या अंगावर पडत असतो. तर हा जो पाळत ठेवणारा किंवा हा जो वॉचमॅन असतो, तर तो मग म्हणतो, राजाच्या दरबारात येतो आणि हा याची अट पूर्ण करतो. आणि सकाळ झाली तसा तो मग दरबारात येतो की जहापनाह, मी तुमची अट पूर्ण केलेली आहे, असं तो सांगतो. पण तो जो त्याच्यावर वॉच ठेवणारा असतो, वॉचमॅन जो पाळत ठेवणारा असतो, पहारेकरी, तो म्हणतो की हे जे आहे ना, हा जो पाण्यात उभा होता, तर दूरच्या घरातून लाईट येत होत्या. आणि तो जो लाईट आहे त्याच्या उष्णतेची याला मदत मिळाली. त्या उष्णतेमुळे त्याला उष्णता मिळाली आणि म्हणून तो उभा राहू शकला, असं ऑब्जेक्शन घेतो तो. आणि ही गोष्ट ह्याला तंतोतंत पटते, अकबर राजाला ही गोष्ट तंतोतंत पटते. त्याला वाटतं हो खरंच गडे, बरोबर आहे. आणि तो त्याला बक्षीस द्यायला तयार होत नाही. त्या गरीब बिचाऱ्याला इतकं वाईट वाटतं की पूर्ण रात्र मी उघडाच्या उघडा एवढा थरकाप माझा होत होता, एवढी थंडी वाजत होती, निव्वळ पैशासाठी, निव्वळ बक्षिसासाठी मी उभा राहिलो आणि हे तर मला काहीच बक्षीस द्यायला, त्याला दुःखी होत होतो. अशी ही दीनदुःखी माणसे, नेहमी त्यांची प्रॅक्टिस असते, नेहमीची त्यांचं हीच असते, ती सवय असते की अशी दुःखी माणसं, दीनदुःखी माणसं, काही नाही झालं की त्यांच्या प्रश्नाची उकल किंवा त्यांच्या अडचणीची उकल करण्यासाठी ते येतात बिरबलाकडे. तो बिरबलाला ही गोष्ट सांगतो, तो मनुष्य जो गरीब माणूस असतो, की तुम्ही मला विचार करा आणि सांगा की कितीतरी दूर ते घर होतं, त्याच्या लाईटच्या उष्णता मला काय मिळू शकणार आहे? काहीच नाही, काही नाही, शून्य. हे काहीतरीच याच्यामध्ये हा बाध येतोय आणि काहीतरीच ही गोष्ट पुढे होतीये. बघा बिरबलाला, बघा तुम्ही याच्यातनं काहीतरी काढा, उपाय काढा, कारण मी इतकी अख्खं पूर्ण रात्र उभा होतो आणि पदरात माझ्या काहीच पडत नाही आहे, खूप वेळ नाही, पैशासाठी मला गरज आहे, गरीब आहे मी. बिरबल नेहमीप्रमाणे त्याला दिलासा देतो की तू थांब, जरा तुला 1 आठवडा थांबावं लागेल किंवा 2-3 दिवस थांबावं लागेल, मग तुझी अडचण दूर होईल. त्याप्रमाणे त्याला तो थांबवतो. आणि मग बिरबल एक दिवस असं करतो की दरबारात त्याच्या वेळेला तो येतच नाही. त्याचा जो टाईम असतो येण्याच्या, त्या दरबारात तो येतच नाही. हा आला नाही, बिरबल नाही आला की अकबराचं तोंडचं पाणी पळतं. अकबराला काही चैन पडत नाही, कारण की अकबर राजाचा तो उजवा हात असतो. बिरबलाशिवाय त्याला काही कधी सुचतच नाही. बिरबल म्हणजे एक दरबारातला आत्मा असतो. तर मग बिरबल म्हणे की अभी तक आए नहीं क्या, बिरबल क्यों नहीं आया अभी तक. किती वाट पाहतात, बिरबल काही येत नाही. मग तो त्याच्या आणखीन जे काही इतर नोकर असतात त्यांना त्याच्या घरी पाठवतो, बिरबलाच्या घरी पाठवतो.
तर ते सगळे जे दोन नोकर जातात त्याच्या घरी, तर त्यांना एक वेगळंच चित्र दिसतं डोळ्यासमोर. या बिरबलाने काय केलं आहे की ती जी खिचडी खिचडीची हंडी ही छताला लटकवली आहे. आणि खाली, आणि ते छत इतकं उंच आहे, खूपच उंच आहे छत, तिथे लटकवली आहे. आणि खाली एक भट्टी तयार केली आहे. तर आणि ती खिचडी शिजती असं दाखवतोय तो. ते जसे ते दुसरे इतर नोकर त्याला सांगायला येतात की आपको तो बुला रहे हैं, जहापना आपको बुला रहे हैं, आप जल्दी आ जाइए. तर मग हा काय म्हणतो की तुम्ही न जहापनाला सांगा की मी येतोय, पण ही माझी जेव्हा खिचडी शिजेल ना, तेव्हा खिचडी खाऊन मी येतोय. मग हाच निरोप घेऊन ते तिकडे जातात. आणि हाच असताना असाच निरोप ते त्याला अकबर राजाला सांगतात की बिरबलाची खिचडी होती आहे, ती खिचडी शिजली की तो खिचडी खाऊन मग येणार आहे. अरे बाप रे, किती वेळ जातो? 2 तास जातात. परत हा पाठवतो, आणखीन 2 तास जातात, परत पाठवतो. असे जवळजवळ म्हणजे कितीतरी तास जातात. मग अकबर भडकतो आणि तो अकबर स्वतःच तरा 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 दरबारातनं चालत चालत आणि जातो याच्याकडे, बिरबलाच्या घरी जातो. म्हणे काय चाललंय तुझं? हां, मी तुला केव्हाचा बोलवतोय आणि तू येत नाही. तर तो हा टांगावर टांग टाकून म्हणतो की माझी ही खिचडी मी निरोप पाठवलाय, प्रत्येक वेळेस हाच निरोप पाठवलाय मी, की माझी ही खिचडी शिजल्याशिवाय मी येणार नाही. माझी खिचडी शिजली की मग मी ती खाईन आणि येईन. खिचडी तर शिजायला पाहिजे ना, खिचडी शिजत नाही आहे. तर अकबर पाहतो की बाप रे, इतक्या उंचावर ही खिचडी लावली आहे हंडी, इतक्या खाली ही भट्टी, लाकडं जळत आहेत. ही खिचडी याची केव्हा शिजणार आणि हा माझ्या दरबारात केव्हा हजर होणार? तो त्याला म्हणतो की अरे, तू खिचडी किती उंचावर लावली आहेस आणि त्याला आस लागणार आहे का इतक्या खालची? इतक्या खाली ने इतक्या उंच पर्यंत आस कधी लागणार? आणि तू तुझी खिचडी कशी शिजणार आणि तू ती कधी खाणार आणि कधी माझ्या दरबारात हजर होणार? अशी कधी खिचडी शिजते का? मग तो म्हणतो तिथल्या तिथे की जहापना, हे तुमचं उत्तर आहे, कळलं? तुम्ही ज्या त्या गरीब मनुष्य पाण्यामध्ये उभा होता आणि त्याला तुम्ही बक्षीस देणार होता, ते तुम्ही दिलं नाही का? तर म्हणे त्याच्या दूरवरच्या घरातनं लाईट येत होता आणि त्याची उष्णता त्याला मिळाली. तुम्ही विचार करा, जर तुम्ही इथेच तुम्ही म्हणताय की एवढ्या खालची आच किंवा एवढ्या दूरची आच खिचडीला कशी लागू शकेल बरं? आणि ती खिचडी कशी शिजू शकेल? तर सेम थिंग, हीच गोष्ट मला म्हणायची आहे की इतक्या दूरवरचा लाईट आणि त्याची उष्णता याला कशी मिळू शकेल जहापना? कशाला त्या गरीब माणसाला तुम्ही असं बक्षिसाशिवाय ठेवताय? तो पूर्ण रात्र उभा आहे ना थंड पाण्यात, थरकाप त्याचा होत होता, कापत कापत तो त्याच्या गरजेसाठी तो उभा होता आणि तुम्ही त्याला बक्षीसच देत नाही आहात. तसे त्याचे अकबराचे खाडकन डोळे उघडतात आणि खूप खुश होतो बिरबलावर, त्याची पाठ थोपटतो. म्हणे अगदी बरोबर आहे, खरंच काही नाही, त्याचं बक्षीस त्याला मिळेल. असं म्हणून दुसऱ्या दिवशी भरल्या दरबारात त्या गरीब माणसाला बोलवून त्याला बक्षीस देतो. तो गरीब मनुष्य अतिशय खुश होतो, आनंदी होतो आणि बिरबलाला भरभरून आशीर्वाद देतो. तर असा हा बिरबल, न्यायाच्या पक्षात उभा राहणारा, म्हणजे आपल्या बुद्धीचा सदुपयोग करणारा बिरबल, असा हा बिरबल. एकदा असा दरबार भरलेला असतो, असा सगळा
दरबार असा सज्ज असतो. तो दरबार भरलेला असतो आणि एक दिवस अकबराच्या मनात काही वेगळे, तर थोडासा त्याला गर्व झालेला असतो अकबराला. तर तो अकबर म्हणतो की भर दरबारात की सगळ्यात सगळ्यात मोठा राजा कोण, असा तो भर दरबारात सगळ्यांना हा प्रश्न करतो की सगळ्यात मोठ्यात मोठा राजा महान असा कोण. अर्थातच त्याच्या मनात थोडंसं हे असतं की सगळ्यांचं एक आवाजात एकच उत्तर येईल की सगळ्यात मोठे राजा तुम्हीच आहात, म्हणजे अकबरच आहे. स्वतःबद्दलच त्याला तो थोडासा ती अपेक्षा असते की उत्तर हेच येणार. त्याला अपेक्षेपेक्षा त्याला गॅरंटी असते, खात्री असते 100%ची की हेच उत्तर येणार. आणि त्याच्यातले सगळेच जण एका आवाजात म्हणतात की जहापना सबसे बडे तो आप ही है. परंतु बिरबल नाही. हा बिरबल काहीच बोलत नाही, गप्प एका कोपऱ्यात उभा असतो. मग अकबराची नजर जाते बिरबलावर. तर मग अकबर म्हणतो बिरबलाला, अरे तू का गप्प, तू का बरं, या प्रश्नाचं उत्तर तर तू द्यायला पाहिजे, तू दिलं नाही उत्तर, सांग ना, मोठ्यात मोठा महान राजा कोण, कोण ग्रेट आहे सांग ना. तर तो बिरबल लगेचच्या लगेच हजर जबाबी असतो ना, लगेच म्हणतो की मोठ्यात मोठा राजा बाळराजा. म्हणे तुझे हे उत्तर देतो तर मला तुला नेहमीचीच सवय आहे, मला नुसतं उत्तर चालत नाही ना, मला तू ते सिद्ध करून दाखव की बाळराजा महान आहे माझ्यापेक्षाही, हे तुला तर सिद्ध करून दाखवायला लागेल. तो म्हणे बरं, उद्याच तुम्हाला सिद्ध करून दाखवतो मी. आणि तो दुसऱ्याच दिवशी सकाळी अतिशय गोजीरवाणा राजबिंडा, अतिशय गोड गुबगुबीत गोरापान सुंदर असं एक छोटं बाळ आणतो. मुलगा असतो तो छोटा, ते गुटगुटीत सुंदर असं ते बाळ असतं देखणं. ते बाळ आणतो आणि याच्या दरबार भरलेला असतो ना, तर अकबराच्या मांडीत ठेवतो त्या बाळाला. आता ते बाळ तर बिचारं इतकं छोटं, अतिशय काय म्हणतात तसं निष्पाप निखालस असं इनोसंट असं ते बाळ असतं. आणि लहान मुलांना कसं सवय असते, त्या अकबराची अशी लांब लांब दाढी असते ना, तो दाढी खेचतो, नंतर असं त्याला मांडीवर घेतलं आणि त्याच्या छातीवर दणादण लाथा मारतो, त्याच्या गालाला असंच छोट्या छोट्या अशा हाताने चापट मारतो, त्याची दाढी खेचतो, त्याचा घातलेले त्याचे कपडे खेचतो. आणि असं काय वाटेल ते, त्यातलं लहानच असतो ना बाळ, ते असं करतो. पण तो जितकं त्याची दाढी खेचतो, जितकं त्याला मारतो, त्याच्या छातीवर लाथा मारतो, तितका अकबर खुश होतो. त्याला त्याचं केलेल्या सगळ्या बाळलीला गोड वाटतात, अतिशय मनाला आवडतात, खूप खुश होतो. त्याच्या छोट्या पायाने मारलेली ती छातीवरची लाथ पण त्याला एवढी गोड गुदगुल्या केल्यासारखी वाटते. त्याची दाढी खेचली, त्याला त्या हाताचा स्पर्श एवढा आवडतो की काही विचारू नका. इतका खुश होतो, हसतो आणि त्याच्या डोक्यावरनं हात फिरवतो आणि त्याच्या गालाचे मुके घेत होतो. तत्क्षणी बिरबल म्हणतो की जहापनाह, हे कालच्या प्रश्नाचं उत्तर आहे बरं तुमचं. तुम्ही विचार करा की तुमचा किती मान आहे. कोणाची तरी पण हिंमत आहे तुम्हाला लाथ मारायची? कोणाची हिंमत तुमच्या दाढीला हात लावायची आहे? तुमची दाढी खेचण्याची तर काय, नुसती दाढीला हात लावण्याची तरी हिंमत आहे का? तुमचे कपडे खचण्याची, हे जे काही करतोय, हे छोटं बाळ जे करतंय, हे कोणीही यातलं करू शकतं का?
नाही. आणि केलं तर तुम्ही किती शिक्षा द्याल बरं? आणि ह्या बाळाला तुम्ही शिक्षा तर दूरच राहिली, पण तुम्ही उलट तुम्हाला सगळं त्यांनी केलेलं गोड वाटतंय. मग हा तर तुमच्यापेक्षा श्रेष्ठ झाला की नाही? मग हा सगळ्यात मोठा राजाने हा बाळ राजा मोठा आहे की नाही? अगदी पट्ट, अगदी पट्ट. अकबराला ते अतिशय पट्ट. आणि नेहमीप्रमाणेच परत बिरबलावर खुश होतो की खरंच बिरबला, शर्थ आहे बाबा तुझी, तू कसं डोकं चालवतो ना खरोखर. अशी ही गोष्ट आहे. आणि असंच एकदा म्हणजे अकबर ना ह्याला जातो, शिकारीला जात असतो. त्याला नेहमी रानावनातनं शिकारीला भटकत असतो. तर तो शिकार करत असतो आणि शिकार करता करता त्याला एक वेगळंच दृश्य डोळ्यासमोर दिसतं. ते म्हणजे एक भिल्लीण असते. भिल्लीण भिल्लीण असते ना, भिल्ल असतात भिल्ल लोक. त्या भिल्लाची बायको भिल्लीण असते. आणि ती असते गरोदर. गरोदर असते ती. अगदी शेवटले तिचे दिवस चाललेले असतात. शेवटलं अगदी म्हणजे तिच्या बाळंतपणाची जणू तयारीच असते. इतके तिचे शेवटचे दिवस चाललेले असतात. पण तरी ती रानावनात काही काम करायला म्हणून फिरत असते. हे काही गोळा करायला, हे करा. तर ती अशी फिरत असते आणि त्याची ती नजर पडते भिल्लिणीकडे. तर काय होतं की अचानक त्या भिल्लिणीला ना ते प्रसूत वेदना व्हायला सुरुवात होते. आणि शेवटी तिला त्या अगदी असह्य व्हायला लागतात. तर तिला कळतं की आता काय माझी वेळ जवळ आलेली आहे. मला आता काहीतरी हे करावं लागेल, आडोसा बघावा लागेल आणि मला जावं लागेल आडोशाला. तर ती एक आडोसा बघते आणि जाते तिकडे. आणि थोड्याच वेळाने त्याला बाळाच्या रडण्याचा आवाज येतो. म्हणजे ती बाळंतीण होते, तिथेच प्रसूत होते ती त्या आडोशाशी. आणि काय करते ती की जशी बाळंतीण होते तशी थोड्या वेळाने ती त्या बाळाला घेते आणि चालायला लागते ती त्या रानावनातनं. त्या बाळाला घेऊन अशी जाते ती. हे पाहून अकबर राजाला इतकं नवल वाटतं की अरे बाप रे, ही भिल्लीण किती किती ग्रेट आहे. ही भिल्लीण किती म्हणजे खरंच हिची म्हणजे म्हणावं लागेल की हिने आपलं बाळणपण स्वतःच केलं आणि परत लगेच निघाली पण. आणि या माझ्या राण्या इतक्या मला हैराण करतात. माझ्या एवढ्या राण्या आहेत, ज्या काही आहेत 4-5 राण्या जितक्या आहेत त्या, किती हैराण करतात मला या. यांना तर डोहाळे लागल्यापासून मला हैराण करतात या. आणि बाळणपण म्हणजे तर काही विचारू नका. किती सुईणी आणा, किती हे आणा, किती ते आणा, किती त्यांना हे अमुक न तमुक न, किती हालेवार तालेवार मला ठेवायला लागते यांची. आणि मला किती हैराण करतात या. आणि ही बिल्ली आहे का कोणी तिच्याबरोबर? पण कोणी नव्हतं. तिचा नवरा पण नव्हता का कोणी पण नव्हतं. आणि तरी तिने तिचं बाळणपण केलं आणि परत त्या क्षणी निघायला लागली ती बाहेर. तर खूप मनोमन त्याला त्याच्या राण्यांचा राग येतो. शिकार करून तो घरी जातो, म्हणजे राजमहालात जातो, महालात जातो. आणि जातो ना तेच असं तोंड फुगवून जातो. आणि काही घरी गेला की असा रुसून बसतो तो त्याच्या सिंहासनावर. राण्यांशी बोलतच नाही तो काही. राण्यांशी की या त्याच्या ज्या जितक्या राण्या असतील ना तितक्या सगळ्या प्रत्येकजणी विचारतात, त्याची विचारपूस करतात, हे करतात. काही बोलतच नाही तो. त्यांच्याशी एकही अक्षर बोलत नाही. एकदम अबोला धरतो त्यांच्याशी आणि असा अबोला त्याचा बराच टिकतो. तो खूप चिडतो त्यांच्यावर आणि तो अबोला धरतो त्यांच्याशी. आता राजाने अबोला धरल्यावर या राण्या बिचाऱ्या सगळ्या बेचैन होतात की बोलत नाही म्हटल्यावर खूप बेचैन होतात.
त्यांचा जीव कासावीस होतो. मग ते म्हणतात, काय करायचं याला, काय झालं, बोलत पण नाही, का रागवलंय, काय काही कळत नाही आहे. काही हरकत नाही, आपल्याचे प्रश्न सोडवणारा आहे ना बिरबल, आपण बिरबलाला सांगूया ही गोष्ट. म्हणून सगळ्या राण्या जातात आणि बिरबलाला ही गोष्ट सांगतात की अरे, किती 4-5 दिवस झाले आमच्याशी अबोला धरू नये, राजा आमच्याशी बोलतच नाही, काय झालंय, कशामुळे, का रागवले, आम्ही काय केलं हे तर आम्हाला कळायला पाहिजे, असं काय ते. बरं म्हणे, राण्यांना म्हणतो बिरबल, तुम्ही काळजी करू नका, मी त्यांच्याशी गोष्ट करतो, मी त्यांना समजवतो, मी त्यांना सांगतो, तुम्ही काळजी करू नका. आणि मग दुसऱ्या दिवशी तो अकबराला सांगतो की का बरं तुम्ही तुमच्या राण्यांशी बोलत नाही आहात, काय झालंय तुम्हाला, अशा रुसून का बसल्या, अहो त्यांना चैन पडत नाही ना तुमच्या वाचून, तुम्ही बोलत नाही, त्या अशा बुचकळ्यात पडल्या की काय त्यांचा गुन्हा झाला आहे, काय त्यांची चूक झाली आहे, काही कळत नाही, आणि तुम्ही बोलत नाही म्हटल्यावर त्यांना चैन पडत नाही, हो काय कारण. तर म्हणे, अरे काल मी शिकारीला गेलो होतो ना, असं असं दृश्य पाहिलं, ती बिल्लीण स्वतःच आपलं बाळणपण करून परत ती निघाली सुद्धा, आणि या माझ्या राण्या हे डोहाळे लागल्यापासून ते बाळणपणापर्यंत माझं अगदी इतकी मला हे करतात, त्रास देतात मला, हे करान ते करान ते करान ते करान इतकं करायला लावतात त्या. तर बिरबल म्हणतो की जहापना, ती भिल्लीण आणि तुमच्या या नाजूक सुंदर राण्या याच्यामध्ये फरक आहे. ही परिस्थिती वेगळी आहे. भिल्लीण ती राकट आहे, तिला या सगळ्या गोष्टीची सवय आहे. तुमच्या राण्या फुलासारख्या आहेत, नाजूक आहे, कोमल आहेत, त्यांना कशी ही सवय असेल. ते म्हणे, मला काही माहीत नाही, मला ते माहीत नाही, मला खूप राग आला आहे त्यांचा. मग तो म्हणे, बरं काय नाही, मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखीन, मला 2-3 दिवस द्या, मी तुम्हाला प्रूव्ह करून दाखवतो. बरं म्हणे. मग एके दिवशी हा काय करतो बिरबल, की त्यांच्या कवडी भली मोठी अतिशय आकर्षक सुंदर रंगबेरंगी फुलांची इतकी सुंदर बाग असते, फार छान बाग असते. तसंच आजूबाजूला बोरबाबळी किंवा अशी रानटी फुलं किंवा रानटी झाडं असंही असतं. तर बिरबल काय करतो की त्या ज्या आहेत ना, ही जी सुंदर सुंदर गुलाब, मोगरा, चाफा, जाई जुई किंवा सुंदर फळं झाडं आहेत, ते सगळी सगळी सुंदर जी फुलांची झाडं आहे, ही फळाची, ती सगळी झाडं खुडून खुडून सगळा बाग उज्जड करून टाकतो तो, ओसाड करून टाकतो तो बाग, सगळं काढून टाकतो. आणि जी रानटी बाग आहे ती सगळी राहू देतो. दुसऱ्या दिवशी जेव्हा राजा मॉर्निंग वॉक म्हणजे प्रभात फेरीला निघतो सकाळी, आणि पाहतो तो जो तांबडा लाल होऊन जातो रागानी, अरे म्हणे, हे कोणी केलं उद्ध्वस्त सगळं, इतकी सुंदर फुलांची बाग ही कोणी उद्ध्वस्त केली, का केली, कोण होता इथे पहारेकरी, कोण पाहणारा होता, कोणाचं लक्ष नाही आहे. खूप भडकतो आणि लगेचच दरबार भरवतो आणि तपास करतो की ही बाग कोणी कोणी केलं, हे काम कोणी केलं. तर बिरबल तिथे उभा असतो दरबारात. बिरबल म्हणतो की चिडू नका जहापना, चिडू नका, हे काम मीच केलंय, मीच केलंय. म्हणे, तुला काही अक्कल आहे का, इतक्या सुंदर, आणि ती रानटी फुलं तू ठेवली, ती रानटी बाग ठेवली, आणि सगळी सुंदर बाग होती जी आकर्षक, जिचं सौंदर्य होतं, ज्या बागेने महालाची शोभा वाढत होती, अशा बागेला तू उद्ध्वस्त केलं. काय डोकं बिकं आहे की नाही तुझं.
तो म्हणे, जेव्हा तो बिरबल म्हणतो, जहापनाह, मी ही बाग का काढली माहिती आहे का तुम्हाला? ही जेवढी कोमल, सुंदर, नाजूक, आकर्षक, लोकांना आवडणारी, तुमच्या मालाची शोभा वाढवणारी जेवढी आहे ना, तेवढाच त्याचा त्रास खूप आहे माहिती आहे ना तुम्हाला. याला रोज पाणी द्या, त्याला खतं घाला, त्याला पाणी घालावं लागतं, त्याची खूप मशागत करावी लागते हो. त्याच्यासाठी आपल्याला खूप कष्ट घ्यावे लागतात. म्हणून मी ती काढून टाकली सगळी. मग म्हणजे ती रानटी कशाला ठेवली, ती पण काढायची होती ना. अरे म्हणे, अहो ती रानटी मी जी ठेवली ना, ती चांगली आहे तुमच्यासाठी. त्याच्यासाठी तुम्ही पाणी घाला का नका घालू, ती आपोआप वाढतात, कारण ती रानटी आहेत. तसा लख्खकन वीज चमकावी असा प्रकाश अकबराच्या डोक्यात पडतो. म्हणून मग म्हणतो बिरबल की अहो, तुमच्या राण्या किती नाजूक आहे, त्यांचं सौंदर्य आहे, त्या ज्या परिस्थितीत वाढल्या, ती परिस्थिती कशी आहे तुमच्याकडे, नोकर चाकर राजमालात वाढलेल्या आहेत त्या. अशा इतक्या कोमल, नाजूक, सुंदर आणि इतक्या छान परिस्थितीत वाढणाऱ्या तुमच्या ज्या बायका आहेत, राण्या आहेत, त्यांची तुम्हाला मशागत तर करावीच लागणार, त्यांची काळजी तुम्हाला घ्यावी लागणार. भिल्लिणीची गोष्ट अतिशय वेगळी आहे. ती त्या परिस्थितीत वाढलेली आहे, ती राकट आहे, तिला कष्टाची सवय आहे, तिला सगळं सहन, ऊन ताण थंडी वारा सगळं सहन करायची तिला सवय आहे. काट्याकुट्याच्या रानावनातनं चालणारी ती बाई आहे. तिचं शरीर तयार आहे या सगळ्या गोष्टीसाठी. तुम्ही तिची तुलना तुमच्या राण्याशी किंवा राण्यांची तुलना तिच्याशी होऊ शकत नाही. तुम्ही कशी काय करता तुलना? नाही होऊ शकत. तेव्हा राण्यांवरचे राग तुम्ही काढा आणि त्यांच्याशी तुम्ही सलोखा करा आणि त्यांच्याशी बोलायला लागा. त्या बिचाऱ्या खूप त्यांचा जीव कासावीस आहे, तुम्ही बोलत नाही तर, अबोला धरला येतं तर त्यांच्याशी तुम्ही बोला. तर तो राजा खूप खुश होतो. अरे वा म्हणे, किती छान उत्तर तू दिलंस. अशा प्रकारे तू खुश होतो. असंच एकदा ना की बिरबल आपल्या घरी असताना असं हे करत असतो, सूर्याला अर्घ्य देत असतो. त्याची जी गॅलरी असते त्याच्यात उभा राहून सूर्याला अर्घ्य देत असतो. तर म्हणजे पाणी. तर आता मला आहे ना एक्झॅक्ट ते आठवत नाही कोण म्हणतं असं, पण कोणीतरी त्याला म्हणतं की म्हणजे जे कोणी याच्यात मानणारा नसेल तोच कोणी म्हणतो त्याला की ही का अकबर राजा म्हणतो ते मला आता एक्झॅक्ट आठवत नाही, की ही सूर्याला तुझी अर्घ्य देतोय. कुठे सूर्य, कुठे तुझ्या हातातलं पाणी, हे कसं पोचतं बरं तिकडे? हे कसं पोचतं? हे पोचणंच शक्य नाही. काय या खोट्या म्हणजे काय म्हणतात त्याला, काय या मान्यता, काय हा तुमचा विश्वास, असं तो म्हणतो. अंधविश्वास म्हणावा लागेल याला. असं थोडी का पोचतं सूर्याला हे पाणी, असं तो म्हणतो. तर तो म्हणे की आमचा विश्वास आहे आणि पाणी पोचतं. तर म्हणे शक्यच नाही, इतक्या उंचावरच्या सूर्याला तुझं पाणी पोचणं शक्य नाही, हा तुझा मूर्खपणा आहे. तर म्हणे बरं, मी तुम्हाला त्याला सिद्ध करून दाखविणे. मग तसे तो त्याचा या घटनेचा विसर पडेपर्यंत तो उत्तर देत नाही. जरा घटनेचा विसर पडला ना की तो काय करतो की तो जी व्यक्ती त्याला बोलते ना त्याला तो एकदा हे करतो, ती व्यक्ती त्याला भेटते रस्त्यामध्ये. तेव्हा तो बोलता 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 आहे ना, तो एक अशी शिवी देतो आणि बापावरून शिवी देतो. वडिलांवरनं पण बाप म्हणतो, बापावरून अशी दाणकन एक शिवी देतो भारी.
तसा तो मनुष्य खूप खवळतो, त्याला अगदी जसं काही मारायलाच घेतो. तर बिरबल म्हणतो, काय झालं? म्हणे, तुम्ही कोणाला बोलताय म्हणे, माझा बाप आहे तो, माझ्या बापाला तुम्ही शिवी देता, काही वाटतं का, लाज आहे का नाही काही? तर तो म्हणतो, तर बापाला तुझ्या शिवी दिली तर काय झालं, तो कुठे आहे जिवंत, तो तर वर्दी स्वर्गाला